शाळेची आता तयारी झालेली आहे. बघू शकतायत प्रांजलनी शाळेचे कपडे ते घातलेले आहेत, बॅग भरलेली. होमवर्क झाला का? झाला. आणि हे इकडं टिफिन पण भरलेली आहे. काय मग आज टिफिनला? बटाट्याची भाजी. आणि घरी जेवण केलं ना? हां, चला आता आपण निघू. आता दादा पण येईन आपला, 12:30ला येईन ना दादा. हां, चला मग आपण. मला मी सुद्धा चाललेली आहे, कारण की मला घरगुती तेल बनवायचं आहे. केसाला लावायचं, खूप केस माझे गळायला लागलेले आहेत. तर म्हणलं तेल आणावे आणि जास्वंदाची फुले पण येताना घेऊन यावे. तर चला आपण निघूया. प्रांजल चला, आता शाळेचा टाईम झाला आपला. चला, त्याचं पण आहे ना. चला चला. राजवीर नाही आला, टाईम झाला ना राजवीरचा. पर्यंत चलती काही. आणि हे कलोंजी घ्या 20 रुपयाची. नाही का? शाळेत सोडवायला गेलतो ना, तर त्यावेळेस भाजी मंडीमध्ये हुरडा विकायला आलेला होता. तर आम्ही हा अर्धा किलो घेतलेला आहे बघा. खूप छान आहे हा हुरडा, असा हिरवागार आहे मस्तपैकी. तर आपण ह्याला ना तव्यावर भाजून घेऊया. पूर्ण टाकलेलं आहे, छान असा थोडासा भाजून घेऊ आपण. त्याला असं थोडं पाणी सुटल्यासारखं झालेलं ना, आपण भाजायला लागलो तर. हुरड्याला ना कुचकुचीचा हुरडा म्हणते बघा, कुचकुची. हुरडा भाजताना ना लाईटच गेली. तर बघा आता हुरडा आपला भाजत आलेला आहे, दिसत असेल. बघायला भारी लागते. छान लागते. मीठ टाकलं. हा, आता मीठ टाकायचंय ना त्याच्यामध्ये. आता भाजत आलाय, आता आपण याच्यामध्ये ना थोडं मीठ टाकूया. आणि हे बघा ही प्रांजल, तुला आवडते का प्रांजलला हुरडा? हा, तुला मी शाळेमध्ये सोडवायला आलते ना, तर त्यावेळेस हुरडा घेतला आणि हे घेतलं. आपल्याला तेल बनवायचं आहे ना, ते तेल, एक तेलाची बॉटल आवळी आणली. हिच्यात तेल नाही टाकत, हुरड्यात नाही तेल टाकत, असाच भाजून घ्यायचा आपण. त्याच्यामध्ये ना आता भाजलाय हुरडा, मीठ टाकून घेऊया थोडंसं. जास्त मीठ नाही टाकायचं का नाही. आणि हे बघा, ही प्रांजली तर बसलेली ओट्यावर, हुरडा कधी भाजते म्हणून. प्रांजलला हुरडा खायचा झाला. आता आपण लगेच काढून घेऊया ते. आता म्हणजे प्रांजल अशी घरी असली ना, तर हे असले रिकामे कामं करत असते. साखरचा डब्बा काढ, कुठं लिंबू काढ, कुठं लिंबू सरबत कर, काही पण कुठाने तिथे चालूच असतात बघा. चला आता आपण हुरडा हे सगळा काढून घेऊया एका प्लेटमध्ये. छान लागते. एकदा तुम्ही पण नक्की घरी आणून एकदा ट्राय करा. आणि जास्त मीठ टाकायचं, थोडंच मीठ टाकायचं, जास्त मीठ नाही टाकायचं. आणि शेंगदाण्याची जर चटणी असेल तर अप्रतिम लागतो बघा. जेवढा हुरडा आहे तेवढीच मीठ टाकायचं. काढून घेतलेलं आहे. त्याआधी गरम आहे म्हणून थोड्या वेळाने. प्रांजलला तिथे अगोदर गरम आहे. मी आता आधी खाई ना. हा, झाला झाला. कोणाला द्यायचं नाही आधी. हा, अगोदर तू टेस्ट कर. गरम
आईला देऊ एका प्लेटमध्ये. कसं आहे ग? हा छान लागला. खा मग तेवढं आता. हां मस्त झालं. त्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आमच्या रेसिपीची व्हिडिओ आणि घरातले बी व्हिडिओ येतील आणि बाहेरचे पण.